कटाळा आला चालून चालून. होय महाराज बोला की. आई धुवून बिवून आणा की कवर पुसता सारखं सारखं. घ्यावं म्हणलं पुसून घ्यावं, महाराजांनी सांगितलं होतं आपलं पुसून घ्यायला. अहो धुवायचा बिवायचा मस्त मध्ये. हा नाही आता उद्या बघू जाताना कुठं धुवू. होय ना. हा किन्नर आहे तुम्ही ट्रक वर? नाही राव, किन्नर नाही राव, गायक आहे राव, मोठा राव मी. तुम्ही हा गायक आहे होय? मग काय, आणि मला कधी गाताना दिसला नाही. आता रोज माईकवर बघत नाही, आवाज ऐकत नाही राव. आयला त्या ती पोशाख तिथं वेगळा असतो, ती लक्षातच आहे ना. मला वाटलं, मला कसं वाटलं तुम्ही पुसताय म्हणजे मला वाटलं तुम्ही किन्नरनाचा ड्रायव्हर. नाही राव, गायक आहे राव, आपल्या महाराजांनी लावली गाडी पुसाय पुसते आपलं. होय. हा बर 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 चालते. मग काय कंटाळी तुम्ही पण राव चालून. होय. रोज 15 किलोमीटर 20 किलोमीटर चालायचं म्हणजे काय फेस पडतोय. तेवढा आहे एवढी सवय आहे आपल्याला. होय. पण कसं आहे आता, महाराजांनी आग्रह केला. हा आग्रह केला, 2-4 दिंड्या बाकीच्या बोलू होत्या मला. होय. हा, महाराज म्हणलं या. होय महाराज, तुमची बिशी किती घेतली हो? माझी हा बिशी हा काय राव महाराज, कोणाला सांगणार नाही ना. नाही नाही अजिबात नाही. रुपया पण नाही. रुपया पण नाही. ही दिंडी काढत नियोजन कोणाच होतं? कुणाचं? मी नियोजन दिले दिंडी काढा म्हणून. तुम्ही? ह्यांना काय ह्यातलं माहित होतं का? मी सगळा लावाजा ह्यातली जवळजवळ 50 माणसं माझीच आहे. तुमची शेती होय? आणि मग कोणाची इथं? लगा 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 लगा, आम्हाला तर माहितच नव्हतं. महाराष्ट्र म्हणलं आम्ही दिंडी काढली का? म्हणाय काय जाते, म्हणाय कोणी काय म्हणतं. मीच त्यांना सांगितले माझं नाव कुठं घेऊ नका म्हणून. होय, म्हणून तर तुमचं नाव बॅनरवर छापलं नाही होय? आता कसं बोलला, कारण काय झालंय माहितीये का, हा. आजूबाजूची 50 गावातले लोक मला म्हणते आमच्या दिंडीत या, आमच्या दिंडीत या. मी जर गायन करायला लागलो ना, गायन हा गायन तानसेन आणि तानसेन, त्याचा सुद्धा आवाज फिका पडेल. होय. आणि कीर्तनचा करायला लागलो ना, कीर्तन, हा लोकांना कीर्तन कधी संपलं हे कळत नाही. लगा 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 लगा, तुम्ही मोठं महात्मा दिसता राव. मग आपण आपल्या तोंडाने कोणाला सांगत नाही. आता तुम्ही ओळखलं ती हा. तुमच्या मनाचा मोठेपणा आहे ना, आपण दाखवूनच देत नाही. कारण हिथं जर कोणाला कळलं ना मी मोठा महात्मा आहे, हा रोज मला कीर्तन करावं होतं, रोज होय. रोज गायन करायला होतं. संध्याकाळी घेऊ की मग कीर्तन तुम्ही? काय करायचं मग यासाठी तर मी कोणाला सांगत नाही, नाही, घेऊ की नव्हतो. संध्याकाळी? नाही घेऊ घेऊ आता असू द्या असू द्या, कीर्तन करणार बरं का मी हा शेवटच्या टप्प्यावर. आणि तिथं कीर्तन झाले होय ना, परत माझं कीर्तन झाल्यावर कोणाची बोलायची इच्छाच राहत नाही, बोलूच शकत नाही कोण. होय. अजिबात नाही, नाही, मग घेऊ संध्याकाळी. सिस्टीम बिस्टीम जोरात लावली. अजिबात नाही. तुम्ही काय करा माहिती का, हा फक्त मी जे बोललोय तुम्हाला हा बरोबर आहे का ना, ते कोणाला बोलू नका. बरं, तर कसं चालतंय, आहे माहितीये का, नाही मला माझा मोठेपणा कधीच केलेला आवडत नाही. होय. चालते चालते हा, चालते, हा, घ्या ट्रक पुसून चांगला. हा, चालतंय, चालतंय. आणि शक्यतो हो का हा दोहा बिवाय काय ट्रक जर पैसे लागले ना, फक्त मला येऊन भेटा तुम्ही. चालतंय की. डायरेक्ट मी महाराजांसंग बोलतो ना. होय. बर 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 बर. महाराजाची आणि माझी लय दोस्ती लहानपणापासून, होय. अक्षरशः लंगोटी दोस्त म्हणलं तरी चालेल. लका 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 लका, मग चांगली दोस्ती दिसती तुमची महाराजांची तुमची. फक्त दाखवत नाही मी माणसात. हा? होय. हा. चालते. आणि तुम्ही गायन करता, हा. तब्येतीत जरा काळजी घ्या. नाही, घेतो की घेतो की. काळजी घ्या. हा, हा. फार अंग टाकलंय तुम्ही. नाही, हा? घेतो काळजी घेतो. हो हो चालतं. येऊ का मग? येऊ का? हा, हा. चालते. हा पुसू का आपला ट्रक? पुसू. हा पुसा पुसा पुसा. नाना महाराज, आजचा जरा टप्पा मोठाच होता. टप्पा जरी मोठा असला तरी लोकांनी आपली सोय चांगली केली, नाश्त्याची जेवणाची. काय रे, साईडला ये. काय काम आहे? वाईच काम आहे, चला की साईडला. काय आत्ताच आलेला का? बसू द्या. चला की वाईच काम आहे, चला की साईडला. चल आलो नाना महाराज. चल चल. हा बोल, काय काम आहे रे तुझं? बसलो होतो तिथं. होय हो महाराज. हा, आम्ही काय गायन बिन करत नाही कोण काय म्हणलं तुला? ना, आम्ही गायन करतच नाही. म्हणजे करतो की, पण कोण काय म्हणलं तुला? कीर्तन केलं, एवढं गायन करतोय, वाढू लागतोय, सगळं करतोय, आणि एकाकडून बिशी घेता, एकाकडून घेत नाही. का भानगड काय नक्की? तू काही मूर्ख बिर काय कर, कुणाकडून बिशी घेतली मग नाही? सगळ्याला काय? बिशी आहे. मग तू महात्मा काय खोटं बोलतोय? कुठला महात्मा? मग काय, तुम्हाला मी दिंडीला एवढं सहकार्य केलं, दिंडीत 50 माणसं माझी येतील. 50 माणसं? हा आपण कुठला महात्मा, कुठला काय, मग काय, कुठला महात्मा तुला काय ते म्हणला? नाही का बुट्याला बघा, जाडा डोहला तुमच्याकडे व्हायचं. ती बारक पुटरानं गाबड होय. ती गब्बू गब्बू. नाही नाही, त्याचं काय बी ऐकून थापायला येते ती दोन्ही पोरं. नाही, मला म्हणलं नाही ना, कुणाचं काय ऐकून, सगळ्याला बिशी आहे, सगळ्यांची बिशी जमा झाली आहे. असं त्यांचीच कसं? उलट बिशी राहिली. एवढा मोठा महात्मा आहे, कशाचा एवढा महात्मा मोठा आणि काय? गायनाचार्य, ते कसं खोटं बोलतील तेव्हा? कशाचा मोठा गायनाचार्य नाही, विद्वान नाही, काय नाही काय नाही. रामकृष्ण हरी दिंडीत भजन चाललं तर रामकृष्ण हरी म्हणत नाही. आणि आम्ही पुढं, आमची दिंडी पुढे गेली, चालली लाईनला की कुठं केळाची लाईन, कुठं बिस्किटाची लाईन, कुठं लाडूची लाईन असली की तिकडच जातोय अर्धा तास
लाडूच्या लाईनला उभा राहिला, केळाच्या लाईनला उभा राहिला आणि पुढे आम्ही येऊन थांबतोय. पुढं बाकीचे लोक म्हणतात ते नवीन पोरग आलं नाही, नवीन पोरग आलं नाही. अर्धा तास पुढे जाऊन थांबावं लागतंय आम्हाला. नक्की महाराज तुम्ही खोटं बोलताय का ते महात्मा खोटं बोलतो हे तर आम्हाला कळा ना. तुला का माझा विश्वास नाही का? विश्वास आहे कशाचा की पण? महात्मा आहे त्यो, लबाड आहे त्यो. चल बरं त्याच्याकडे चला, घेऊन चल, बघू, मला बघू बघतो त्याला. त्याच्याकडे. चल काय रे वळतोय मग बस इथं सेटिंगला. अरे मी वळती होईल का? तू इको लाव व्हायच, इको लावून 15चा आकडा पिळ, हा एवढा पिळ बघ तू तू. डोकं 15 खाऊ- पिळ फक्त तू. तू डोकं खाऊ नको, तुझं आपलं तुझं मला इथं माईकची सेटिंग लावायला लावली महाराजांनी. पैसे काहीच करू नको, तू इथनं पहिल्यांदा उठ, काहीच करू नको, पहिल्यांदा उठ इथनं. तुला बघवतच नाही. हा, तुला कसं रे, तुला बघवतय का? मी कीर्तना शेजारी गायन करतोय, सगळे लोक माझ्या पाया पडतात. तू वायर तुटली का रे? हो महाराज इकडे या लवकर, इकडे अका वायर तुटली. हे आराम रे कर. नाही सांगतो की त्यांना. अरे गप केला का? दोस्त केला का मी तुझा? दोस्त मग उठीत ना चल. काय नाही ही आम्ही नीटनेटक करतोय. हा. अरे का तुला का माझा मित्र आहे का दुश्मन आहे का? मग इथं माझं चाललंय ना. राम रे, मी बघतो असं गायन करतो ना, लोकांच्या डोळ्यात ना अक्षरशः टिपा झाल्या पाहिजेत. अरे मी जर गायन करा तुला माहित नाही गाना तुला अजून सांगतोय, माझं तर रडाय नाही आली, डोळ्यात टिपान पिपा पाडायला तुला अजून अरे तसं सांगतोय. नाही. अरे पहिला मी जर जत्रेत गाणं म्हणायला लागलो ना, 50-50 रुपये कुणी देऊन जायचं मला. होय का? हो, लय बकरा आवाज आहे. मन बरं गाणं. माझा इको वाढव आणि 50चा आकडा पिळ. हा. अरे बोल की. अरे बा, आवाज इथं आला पाहिजे की. हॅलो हॅलो. हा लागला. काय उठीत ना चल. राधेनाथ राधेना. हॅलो, वास कसला रे तुया? अरे जळलं काय रे? ती जळलं ना तुझ्या बुटाचा जाळ कर तिकडं. तरी मी म्हणतोय मला चक्कर काय येते. म्हणजे माझ्या पोटामुळे तुला चक्र आली होय? हा, कशामुळे तर? कशामुळं? आला का आळंदीपासून निघल्यापासून तू आंघोळ नाही केली? हा, दिंडीतले लोक काय म्हणतात, अक्षरशः म्हणले टारकात काय उंदीर मिळालाय काय? कसला घाण वास येतोय? हा, म्हणजे तुझा वास येतोय तुझा. काय संबंध आहे? मी टरकात कधी झोपली होत नाही. 50-50 माणसं बिना आंघोळी टरकात होय. झोपतात, त्यांच्यामुळे येत असेल वास. आलं का अरे, लक्षात? चाललाय का कुठं? टारकात निवांत झोपून येतोय. बघ, महाराजांना माझं लय जवळ संबंध आहेत. आता महाराजाला सांगितलं तुला हाकलून द्यायला लावेल. आलं का लक्षात? होय. हा, लय जवळ संबंध कळलं की? आहेत. हा, आलं कळलं लक्षात? की? अरे तुला बघा महाराजाला कळलं ना वायर तुटली तुझ्याकडं, तेव्हा तुझा संबंध. माझा काय संबंध आहे? तूच सांगतो पुढची की? बघा. घ्या. कुठलं काय हल्लं तू तू काय इथनं उठ, तू मग तुझं बुटा उचल आणि तू चालता हो. याची आलं जबाबदारी लक्षात? मला दिली. कशाच याची जबाबदारी? जबाबदारी मला महाराज म्हणले तुझा बिशीतनं पैसे कमी करतो, इथं लक्ष दे. हो, तू महाराजाचा जावाय नाही बे. हा. तुझं बिशीतनं पैसे कमी मला काय सांगू नको, वायर तुटली तर मला 200 तर रुपये महाराज पाहिजे. म्हणले तर रुपया भरूच हा, ते तुझं तू बघ. हा ना, माझं पैसे कमी चालतंय, तू बघतो की. तू उठणार नाही. रुपये द्यायचे. मी तर गायन करणार आहे. शेत पाहिजे ती. आलू रामकृष्ण. बघा बिघडवलं सगळं. बघा काय केलं की सगळं. बघा बंद पाडलं सगळं. काय संबंध आहे पण पाडाचा? या महाराज बघा काय केलं बघा. महाराज वा. जारी जारी जय हरी, मी जय आता हरी, तुमचंच जय. कौतुक करत होतो. बर त्याला म्हणलं खरंच आपल्याला महाराज भेटले. हा, बरं. महाराज मग चांगले आहेत. वायर तुटली की त्यांची 150 रुपयाची. आणि केव्हा बरं. तोडली? केव्हा महाराज तोडली? माहितीये का महाराज आपल्या टरकातले उंदर झाल्यात आणि त्यांना एक तर काय खायला मिळाना, खात्यात वायरी मग. हा? बर बर हो हो बर. काय करणार आमिर? हो आहे की तुटली की वायर. हा, बाईकचा बी सगळा गोळ केला महाराज. हा का कुठं बरं. आता तर ती बी बंद झालं. उंदर नाही झाले आपल्या दिंडीत. आपल्या दिंडीत 2च अशा मोठ्या गोष्टी शिरल्यात. तीच गोष्टी का नाही गुसू करायला लागल्यात आता. काय सांगताय महाराज? हो आणि मग महाराज कवा सांगणार तुम्ही? हा, कवा सांगणार? अहो हे जात खानदान पहिलं गोष्टी महाराज होत. बर बर गोष्टी माराय होत. पहिला तुला ती माहिती की जाळे बिळ टाकायचं, पिंजरा आणायचा. हे पिंजरा धरून आहे ना पहिले. बर हे आता माणसात आल्यात. अहो महाराज एकच नंबर कुशी धरतो. बर विचारा कुणी धरायला शिकवलं? कोणा शिकवलं तुम्हाला? काय ह्यांच्या खानदानानं? बर मग काय आमच्या ह्यांच्या अहो महाराज आमच्या खानदाने ह्याला वाघ धरायला लावला, बर. मगरी धरायला लावली. बर. आणि अवलाद गुशी धरायलाच पळाली. अरे मच्छर मारलाय कधी तुमच्या खानदानानं? तुला माहितीये का मच्छर मारलाय का? मच्छर बिच्छर मारत नव्हतो, डायरेक्ट वाघ हत्ती हा. सिंह. बस 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 हत्ती वाघ सिंह मगर राहू द्या. ते गोष्टी कोण आहे ते माहिती आहे का तुम्हाला? कोण हो महाराज? तुम्ही 2 जण. हा काय राव महाराज काय बोलता तुम्ही? हो खरंच बोलतो अगदी बरोबर. बरोबरच महाराज बोलतात. तुझ्यामुळे हे मला असलं बोलणं सोसावं लागतंय.
तुझ्या असल्या खट्याळ वागण्यामुळे महात्मा विद्वान महात्मा तुम्ही राहून द्या सांगूच नका तुम्ही. बरं मला एक विचारायचंय, कुठल्या गडावर कुठल्या डोंगरावर तुम्ही अभ्यासाला होता, तपश्चर्या करायला होता का वृंदावनला शिकायला होता, गायन करायला कीर्तन करायला? गायन कीर्तन मी वय ती परदेशात शिकून आलेत महाराज. परदेशात? हो परदेशात. मला होय. माहिती आहे. विद्वान आहे का लय तुम्ही? लय मोठे विद्वान आहे. होय हे गावात विद्वान आहे. अहो, महाराज गावात तो कोणच ओळखत नाही त्यांना. बर हा हो कारण होय. मी गावाच्या बाहेर जातो ना. हो हो तारका बिरका असतात नाही नाही नाही, माझ्या. ते बरोबर आहे, बाहेरच असणार तुम्ही गावाच्या. दिंडी आपली सुरू झाली की दिंडीतनं बाहेरच आहे, लाडू गोळा कराय महाराज, केळ गोळा करायला. एक गवळण म्हणायला का? नको 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 त्यांना ह्यांना काय जमत नाही. ह्यांना मी दुसरं काम सांगतो तुम्हाला दोघाला बी. मला का? दुसरं हो इथं तुम्ही वायरात वाढल्या, ते बॉक्स जाळला तुम्ही, कर्ण जाळला. अहो कर्ण मी नाही जाळला महाराज. ह्यांनी आता मग अशी आवाज येतात, हे पोरग काय लबाड बोलतय का? हे पोरग सांगाल तर मला. काय महाराज मी किती कौतुक केलं यांचं. कौतुक असं केलं नाही. केलं केलं मला केलं विचारा, माझ्या तोंडा वाटल्यास हा. ऐका की चला महाराज. चला तुम्ही तिकडे चला, तुम्हाला दुसरं काम सांगतो मी. ऐका की आमिर हे महाराजाचं किती आजूबाजू दिंडीवाली नाव काढतात रे. हो लय कौतुक करतात म्हणतात, राक्षे महाराजासारखा माणूस नाही हाय का नाही रे. आणि लय तुमचा बोलबाला आहे. आणि किती रे ती कालची तर 2 दिंडी काय म्हणले माहिती का? आम्हाला तुमच्या दिंडीत घ्यायचा का? हो काय करायचं, घ्यायचं का महाराज? तुम्ही दोघं लय लाभाड आहे. तुम्ही तुमचं गुण मला कळाल्यात. तुम्ही आता काय सांगू नका, सावरा सावरी करूच नका अजिबात. महाराज तुमचं एक चुकतंय. तुम्ही माणसांकडे डबल बिशी घेतली पाहिजे. एवढ्या सुख सुविधा कोण देतंय मला सांगा बरं? कोण देत नाही. डबल बिशी राहून द्या, पहिले तुम्ही दोघांची बिशी भरा. काय पैसे घरी न्यायला नाही आलो. इथं 250 लोक आहेत. रोज भाजी मंडई आणावं लागतं, किराणा बाजार आणावं लागतो, या पाणी आणावं लागतं तुम्हाला. जारचं पाणी आहे, बिस्लरीचं पाणी आहे. अहो मी बी तीच म्हणत होतो, तर ही महाराज मला म्हणलं महाराजांना घरी पैसे न्यायला लागतात म्हणून. बरं. मी काय म्हणलो काय तिथं मागाशी तारखा पैसे काय राहुल काय नाही त्यो लाभात नाही. ह्याचं सोडा. मी काय म्हणतो, त्या 100 माणसांचं कसं काय करू नियोजन? 100 माणसाचं काय करू नका ते यायचं तुम्ही म्हणतात आपले. अजिबात नका. आता उद्या पंढरपूर जवळ येईल. आता तुम्ही घेऊन येताल का आज पोरं? म्हणले 3000 रुपये बिशी देतो म्हणले. काय 3 नको 3 रुपये नको 3000 बाबा आता तुमचं तोटा. काय नको बिशी नको काय नको. बिशी भरोसावर तुम्ही दुसरं काम करा. मी सांगतो तुम्हाला काय करायचंय. तुम्ही पहिलं इथनं उठा उठा उठा. काय नका महाराज नको माऊली महाराज नको. म्हणतात. चला तुम्ही माझ्या माग या, माझ्या सोबत चला चला. मी सांगतो तुम्हाला. होय मी काय म्हणतोय महाराज नकारा तसं करू. असू द्या या तुम्ही. तुम्ही लय पोरं कामाचे. अहो हाय की मी कुठं नाही म्हणतोय. होय महाराज थोडा राव रहीम खा राव आमच्या. अहो आम्ही कोणाचे लोकांचीच का, आम्ही लोकांचीच का 50 लोकांना राव आम्ही घेऊन येतो पुढच्या वेळेस आहे का नाही. हो हो महाराज चालतंय. तुम्ही जर म्हणला ना आता तुमचं पाय दाबायला लावू नको नको पाय नको दाबाय. पाय वगैरे काय दाबाय नको. तुम्ही पहिलं चला इथनं माझा आहे का. चला माझ्या मागे चला. बरं आलो महाराज आलो चला चला माझा आहे का. माझं आलो तुम्ही तुम्हाला सोपं काम देतो. आलो मी बरं ठीक आहे या पण लवकर या. रे महाराज दिसतो साधा ना का लय गुंडाळ आहे रे. लय गुंडाळ म्हणजे का कसली ती भाषा. राजतागात आपल्याला कोण असं बोललं होतं का. सुरुवातीला तर लय गोड बोलत होता. मग या माझ्या दिंडीत अशी सेवा देतो तसे देतो. आणि आता मग ते उठा उठा उठा. महाराजाचं तरी काय चुकतंय. कवर आहे तर तुकडं गेलशील वय रे. तुला तर लाज वाटली पाहिजे. आणि तू दिसतोय मावाल्याचा. उद्या पहिली केस कापून ये आणि ती ही कर. आले लक्षात टकल म्हणजे ही पाहिला. बीप जोडत बसू त्याचं काय राहिलं. अरे कशाला तुला कोणी सांगितलं येऊ नको कुठल्या गाडीत बसू. तू काय सौशिष्टी मला का तू. हा तुझ्या नादानी ना ते सारखं महाराजाला बसलेला दिसतोय तू. त्याच्यामुळे तुझ्या नादानी मला सुद्धा कामाला बोलावलं. आज तागात मी एवढं हिंडून फिरून नाही मग खाल्लं. मी जातो घरी. कशाला घरी जातो? कुणासाठी आलो तुझ्या? म्हणजे आता बेशी बारा टायमिंगला घरी जातो नाही का? नाही तुझं बघ. चल कामाला कवर फुकटचं खाच्चीन. मावशी किती वंड झालेत आता. 8 भरपूर करा चपात्या. आज लोक भरपूर वाढले ते दिंडीत. स्थानिक लोक आलेत आपल्या दिंडीत आज. आला का या. बर तुम्हा दोघांपैकी कोणाला कणिक चांगली मळायला येते. कनिक वय हा ह्याला मला येते. ह्याला चपाती बी करायच्यात महाराज. बर अहो ह्याच्या हातचं जेवला ना बर. तुम्ही म्हणताल काय सुगरण भारी म्हणून. असं का. हो हो बर 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 ठीक आहे ठीक आहे. त्याला मला येते ना. आता तू शिकून घे. उद्यापासून तुम्हाला ही काम करायचं या कणिक मळायचं. हो मी नाही तूच. अरे शिकून गेलंय हा, चांगलं. त्याला येतं आता तू शिक. आपण मी किती पाणी टाकायचं. नाही येतं बरोबर येतंय येतंय. सगळं. सगळं येतंय मावशी सगळं येतंय. अगं ह्याला बी मला शिकवा कणिक. हा मावशी सगळे शिकवतात. बस बाळा बस बस बस. ह्याला हा हा त्याला दुसरं काम सांगतो मी. तू कर. मला ह्याच्यापेक्षा अवघड काम हा. असतं. अवघड. सोपं काम कर.
कर. लय सोपं आहे का ना कणिक मळायचं, मी रोज मळतो. होय ना हो चपात्या मी करतो. बोलतो की हा, चला चला. महाराज चला. होय, मावशी किती रोजचं करावं लागतं चपात्या? लय लागतात लय होय 200 चपाती लागते. 200 हा आयला लवकरात लवकर बेशी भरलेली परवडून बरं का. आलं लक्षात. एवढं मला नव्हतं माहिती. काय आचारी मामा आपल्याला ओळखलं का? या. मामा काय राव आम्हाला ओळखलं का तुम्ही? नाही राव. नाही होय आम्ही कांबळेश्वरचा. अहो मी तिकडं आपण तुमच्या सोन्यावर येत होतो ती. हा 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 आलं का ध्यानात? ही काय झाले महाराजांनी तुमच्या सगळ्या लक्ष ठेवायला लावलंय मला. म्हणजे व्यवस्थित करतात का नाही करतात का ते सगळं चेक करा म्हणून. हा? एक काम करा की तेवढी कोथमीर आणा की ह्याच्यावर टाक. काय राव मग तुम्ही लागा उठावण्या शाळ्या हाणायला. आयला होय आयला दूर जातो तिकडे वळ्यात राव माझ्या सगळा. दूर जाणार आहेत. अहो, दूर जाणार राव म्हणजे काय इतकं काम असतं वय राव सकाळ हिरवी मिरची या. बाबा हिरवी मिरच्याचा ठेसा टाकून ठेवायचा. टाका टाका इतकं कुठं काम करून घेतात याला काय आमिर वाज हलव गेला काही. हॅलो की सकाळपासून मी काम करतो, तुला दिसा नाही बे. काय काम करतोय रे तू? विचार की आणला. काय करतोय हे तुम्हाला बोलावतोय हे उठवणं शाळा आणतोय फक्त हे लबड आवला एक नंबरची. हा किती राबवून घ्याल मला वय 1500 रुपये फक्त बिशी नाही. हा काय राव पर हात गळटून गेलं की. हा सुजली माझे मनगट 3 दिवस झालं. बरं खाणारी तरी कमी खात्यात का? जेवणी होती का नाही 8-8 दिवस? कशाचं चालायचं राव? तुझं पुढचं बघ, बाकीचं नको सांगू. बर ऐका की ही सगळी दिंडी बिंडी संपली ना कायमचा तुमच्या बरोबर ठेवा आम्हाला. कामाला नाही पार्टनरशिप मध्ये धंदा करू कामाला शाबास. हा ते कशाला आपल्या बरोबर तो तपला तो बघल तपली सोय तपला तो करून. अहो फक्त मटेरियल आणून द्यायचं आम्हाला. तुम्हाला माहिती आहे काल भाजी खराट का झालती माहितीये का? तुम्हाला म्हटलं मीठ टाकू नका तुम्ही काय जास्त टाकलं वाईट. अहो मीठ नाही, पुडा टाकला होता त्यांनी, चुकून पडला होता त्या घंट. हे उलट वर्ण मीठ घ्यावं लागलं सगळ्याला. तुम्ही जेवला नाही वेकाल काय? माझा उपास होता काल. आणि ह्याचं काय ऐकता तुम्ही? काय आम्हाला सगळी म्हणत होती खराट झाले त्याचं काय? ए जाळ फुका दूर झाला जाळ फुका. लाकडं जरा पुढं. लाकडं आहेत का? थांबा तुम्हाला ह्यातली अक्कल आहे कमी. हा बस झालं ही तिकडे ठेवा लांब ठेवा तिकडे नेऊन. हा ना इकडं मी टाकतो तुम्हाला ह्यातलं जास्त काय नॉलेज नाही. होय आचारी कोण आणि गडी कोण कळा नाहीच राव मला तर अवघडच झालंय काम. माझं मला झालंय का? जा तांब्यावरून आण पाणी मला. मला कळतंय की मी एवढं शिकलोय ना तुम्हाला बागवाना आलं का लक्षात. पण माझा बी धंदा पुढच्या वर्षी ना वारीत सगळं आचार्याचं मीच हँडल करणार आहे. पत्ताच कट करतो. पाणी आण चुना आण डबी आण. ए अरे काय करतोय? काय करतोय म्हणजे? अशी बाय करतोय का नाही? पायपट फुटेल ना. आणि हे तर माझं अरे माझी पण धायला झाली पायपट दिसत ना फुटेल तुम्हाला. अव मावशी चांगली म्हणून घ्यावं लागते कनेक. अरे पायपट फुटेल. नाही फुटत तुम्ही काळजी करू नका. आताच वारीत घेतल्यात नवीन. हे? त्यो भांडवल बसवतो का आमच्या महाराजांचं? अहो महाराजा माझं बी लय प्रेम आहे या. पैसे भरले का आधी? पैसे नाही भरलं मग तो तुमच्या जोडे येऊन बसलो या. तुम्ही मी- पैसे भरलं का? मग आलो का मग? फुकट आलोय होय आम्ही. म्हणजे पैसे भरून बी करताय काम आहे. मग मदत करावं लागती. पुण्य महाराज द्यायचंय आम्हाला. महाराज बोलावते पुण्य बिन्य काय नाही 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 बसून कावा. पांडुरंगाला माहिती या पुण्य घेतोय आम्ही. होय का? मग बरं अजून तुम्हाला पुण्य मिळवायचंय का? हा काय करायचं? मला 1500 रुपये द्या गप्प आहे बाबा. इथं वशिला लावायला कणिक मळून. नाही नाही काय नाही आलो जरा चहा पिऊन आलो मी. हा तर आम्हाला रुपया नाही खर्चायला. होय ना? बरसात घ्यायला पैसे नाहीत. हो हो अहो, मी लागला आपलं- पळपुट फुटेल. नाही नाही ए पोरा काय करतोय यार असं? अहो, काय करतोय म्हणजे कणिक मळतोय या. कशी अशी कणिक मळतोय? मग कशी मळायची? नीट मळकी. माझ्या आईने मला असं शिकवलंय. असं शिकवलंय हो. तुझ्या आईने. हो मग लय हुशार दिसतोय याचं. मला का तिला का माझ्या अंगावर येते राव. मी हो का 2 दिवसात बिशी भरणार आहे या. आणि मी बी मग मस्त आयटीत बसून खाणार आहे या. ही आपलं बिशी भरली नाही म्हणून आपलं करतोय अहो मावशी. अरे बाळा राहिलं 2च दिवस. तू बेशी कवा भरायचा असं म्हणून 15 दिवस गेलं. हा
नुसता मोकळा येतोय खातोय पितोय हिंडतोय आणि करू लागना आणि धरू लागना येतोय म्हणल्यावर आणि कधी मी एकटाच आहे का एकटाच इथून खातोय पितोय ह्या जवळच्या दिंडीत 15-20 जण अशी मोकळीच आहे ती नुसती खाते ती. कोण नाही मग कुणी नाही ये खात. तू तूच पंक्तीला फक्त बस. तसा करतोय तुला चॅप्टर आहे आम्ही तुला ओळखून सोडलाय मी चॅप्टर आहे हा. नका हो नका असं करू लेकराला. नाही लेकराला नाही तू बोळा दिसतोय तसा नाहीच चेहरा दिसतोय ना तुझा तसा तू नाहीस चॅप्टर अहो, आहे. नका हो असं म्हणू हा तुमच्या लेकरासारखं आहे राव मी. मस्त लेकरासारखा आहे सर बाजूला तुला मोकळा पोसा आलोय का आम्ही अहो, मोकळा आहे राव मी त्यावर मग मी कसा? दिंडीत नाचतोय गाणी म्हणतोय आम्ही बी भजनं म्हणतोय. नाचतोय आम्ही बी म्हणू लागतोय बरं. आणि स्वयंपाक करतोय पैसे बी आम्ही भरलेत तो रुपया भरला नाही अहो मी तुम्ही किती भरले तर 1500 रुपये मी 3000 भरणार आहे. हा बोला 3000 रुपये बरं आत्ताच्या आत्ता बर आता माझ्याकडे असतं तुमच्या बरं अशा कणकीन भाडीत होत बसलो असतो का. मग आम्ही काय न पैसे भरता कणकीन भांडी धुतोय का विचार बरं राक्षे महाराजांना नाही चार मला 10 गाड्यात जरी त्या महाराजांनी काम दिलं असतं तरी मला परवडलं असतं हा. पण 4 बायात मला काम दिलं ना मला परवडणाऱ्यातलं नाही. मग जा की गड्यात कर तिकडे हातरून पांघरून उचल तळवट उचल म्हणजे मी हो तू गड्यासारखा गडी मी आणि मी हात धरून काम भरून उचलायची होय. आताच म्हणलं ना मला गड्यांचं काम दिलं असतं तर केलं अहो, असतं गड्यांचं काम म्हणजे मला पकवाज वाजवायला हवा मला काहीतरी असे कीर्तन करायला ती हवा. फुकाट नसतं त्याला 10 वर्ष अभ्यास करावा लागतो या नुसतं वारीत शिरून नाही येत वाजवायला होय काय तुम्ही तुमच्या मालकाला बी असं तडतडा बोलत असाल हाय ना लय बेत असेल तुम्हाला. हा तू नको माझ्या घरच्या उचापती करूस तुझ्या पुरतं बघ जा उठ भांडी घात जा तेवढी भांडी पडली ती तुला तळवट उचलाय नको तुला स्वयंपाक कराय अहो, नको आता तर मी हारावर भांडी घातली होती लगेच पडली होय भांडी मग एवढी लोक दिंडीत एका हरेने जमत वय काम आणि तो दुसरा माझा जोडीदार बोंबलत फिरतोय नुसता ह्याच्या त्याच्या मागे नाही ती पोरग लय चांगले आमिर भैया लय चांगला या चांगला आहे चांगलाय हा ओ माऊली 2 रस द्या की पटापटा द्या. आमिर लय बेकार जाईल का का अरला का सकाळ संध्याकाळला का रोज मला का स्वयंपाकात घातलेला का तुला का गोड बोलतोय आणि नुसता का वरच्या वरून लत्ता रांगतोय का मला कणिक मळायला लावत्यात भांडी घासायला लावत्यात अक्षरशः माझा हात उगाळला माझी बोट उगाळले भांडी घासून घासून. तुला म्हणत होतो मी बिशी भरू ऐकलं का माझं ऐकलं का कुठं महाराज बिशी होय र मला वाटलं पैसे घेऊन आला असशील हा मोकळा झालाय रस्त्याने टायर टाक आमक कर हा होतं तेवढं सगळं पैसे गेलं कुठनं बिशी भरायची. म्हणजे सगळं पुढचं मीच बघायचं बे. तुझ्या खिशात हात घाल की एकदा घाल बघ खरं काय खरं का. म्हणून रुपये नाही माझ्याकडे रुपया सुद्धा नाही माझ्याकडं काय तुला सांगू का अरे मी बी काम करून मरतोय तुला काय सांगू का ना कुठं काम करून मी आला तू एकदा बेसला नाही काम करता तुला काय दिसतंय बाबा तुला माहित नाही लय काम करायला होतात मला बी पण मी तुला बोला नाही असं बोला नाही का हा, मला तुला वायता आलाय का ना वायता का आला सगळी माझ्या ती पोर गरीब आहे मी काय सांगायला लागलो की मला का मी का मोबाईल बिवाल दिसतो का तोंडावून हायच मावाली म्हणल्यावर दिसणार अरला का माझ्यासारखा तर बोळाला का कोणी हा? सुद्धा नाही का गोळा अरे तू दिसायला जरी भोळा असला ना तरी आगीचा गोळा आहे माणसांना माहित नाही पण कळायला लागले हळूहळू लक्षात घे काय माहिती एवढा जाच मिसन का करतोय माहिती का जाच? जाच मला फक्त त्या पांडुरंगाला भेटायचं म्हणून एवढा जाच मिसन करतोय होय. मला त्याच्या भक्तीची ओढ आहे म्हणून एवढा जाच सण मग कशाला वळतोय कर ना काम मी करतोय ना गपचूप काम मी करतोय वळतोय का ना. तुझ्याकडे? मला दुःख एकाच गोष्टीचं आहे हा. फक्त कणिक मी मळतोय चपात्या मी लाटतोय भाजी मी बनवतोय भांडी मी धुतोय आणि 100 माणसं पंक्तीच्या पंक्ती बसतात होय आणि जेवाय वाढाय मी जातोय त्याचं काय काय जेवाय वाढतोय हा? आणि जेवाय वाढतो खातोय त्याचं काय अरे मी पण लय जात सहन करतोय पण कुणाला काय बोलायला नाही गप गिळतोय होय ना हा. अरे माझ्याकडे गिळा थुका सुद्धा राहिला नाही फेस आलाय माझ्या तोंडाला होय. का आंबऱ्या रसबीस तरी 5 केला का मला रसबीस 5 पैसे नाहीत माझ्याकडे म्हणे रसबीस 5 ही वैर दुसती अरे मागून मागून काय मागित तुला नुसतं उसाचं पाणी ते बी म्हणतोय का पैसे नाहीत हा लय रे लय लय घाण सवय का ना तुला एवढाची लय घाण सवय हो माऊली 2 रस द्या हायला का करत का मोठ्या मनाचा आहे तू बी होय लिंबू बिंबू टाकलाय का एकदम एक नंबरचं लिंबू टाकले आणि ती आनंदच बिननच लावलंय काय हा पी गप अननस लावले का फुकाट पेटतय तीच बघ अननस लावले का लिंबू पिळले का दोस्त आहे दोस्त चालतं काय का माझा माणसाचा अपमान करतोय का तर तुझा रस चाललो माझा मी जा जा करला का जा की जा जा लाज असली तर जाशील असू दे आता नाही नाही जा लय लाजच असू दे. आहे ना जा
असू दे बिनलाजीच आहे मी, माझ्याकडे पैसे नाहीत ना तोवर तुम्ही बिनलाजी देणार ठेव ना, तुपासाठी उष्ट खाणारा गाणा नाही मी, आलं होय. लक्षात? अरे तुपासाठी काय म्हणतोय तू, कशासाठी बी उष्ट खाशील? आजपर्यंत माझ्या उष्ट्यावर जगत आलाय की. हो मोठ्या तुझ्या दारात पंक्तीच्या पंक्तीनात उठतो स्वतःला खायला आहे का? पंक्ती नाही पण तुला मस्त खायला घातलंय मी. बरं बाबा असू दे बघ, आता हितनं वारी एकदा संपली ना तुझा माझा विषय कटप होणार आहे. दुसरा दोस्त बघितलाय मी, दुसरा पैशावाला दोस्त बघितलाय. बघितलाय? तुझ्यासारख्या बुरट्या संग राहून होय. काय आबरू घालवून घ्यायचं काम होय. मग? बघितलाय का? हो बघितलाय. बर. लका आंबऱ्या त्या बुगाडव्याच्या बाईने सुद्धा माझ्यावर डोळा धरलाय बरं का. तुझ्या मग माझ्या बी धरलाय. हा कशी बी बोलती ती. मग लगा स्वतः दिंडीची मालक असल्या का तू वागते अख्ख्या दिंडीत, ह्याला काय म्हण त्याला काय म्हण. आता तू सांग, रात्री जेवताना एवढा स्वयंपाक करून दमलेलो मी, जेवाय बसतो का सगळ्यात शेवट, आणि सगळीकडं भाकरी वाट झाली, भाकरी भाकरी भाकरी. आणि मी म्हणलं मावशी मला द्यावं भाकरी, मला म्हणते तू तेवढीच खा. काय म्हणलं बुंगेडवाळ्याच्या मावशीला? अरे अरे इतकी डेंजर आहे ती, आगाव. त्या बुंगेडवाची मावशी सारखी आगावच बाय नाही मोठी दिंडीत. एक नंबर मावशी आहे का ती? एक नंबर आम्ही. अरे तुला माहित नाही, मला तर माझ्या आईचीच आठवण होती प्रत्येक वेळेस. अरे आईची आठवण होती. अरे आई म्हण नको, आई सारखी दिसती पण आई नाही का. अरे लय जीव लावती माऊलीला का ती. जीव. अरे तुला माहितीये का, काल सगळ्याला भाकरी वाटत आली आणि माय आल्यावर म्हणलं मला द्या की भाकरी, तर काय म्हणते माहितीये का, संपली भाकरी तू तेवढीच खा. होय. ही काय पद्धत झाली बोलायची. अरे लय बिचारी चांगली आहे का, मला तर खरंच माऊलीच आहे खरंच. मी असा राग आलता ना, उठणार होतो. काय करणार होता? उठणार होतो आणि पत्रावळीच्या तोंड हाणणार होतो फेकून. म्हणणार होतो काय ग तू काय पाटलीन झाली का दिंडीची? त्या मावशीच्या तोंडावर भेट नाही रे कोणाला. हा? आता तो तिथं बायांचं भांडणं करून आलो. होय. हो बरं झालं मावशी आली तू. का रे? लय नाव काढत होता यो. होय. होय रे. तू कार सारखा हिला भुंग्या डोळ्याची म्हणत असतो. हा हिचं डोळं काय भुंग्या घेत आहे? नाही नाही भुंग्या भुंग्या डोळ्याचे म्हणजे सुंदर डोळ्याचे असं मला होय. म्हणायचं असं होतं. म्हणायचं तू. हो, हो. मावशी अरे, 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 अरे. ए मावशी, हे काय हा? मावशी रस पिऊन जा बरं का जाताना. अरे बाबा रस पिते तुझा, पण हे काय म्हणत होता मी ऐकत होती. बोक्याला लाज कशी वाटत नाही सारखं. बुक्या डोळ्याचे म्हणतोय काय बी म्हणतोय, झाला वारीत कशाला आणलाय रे तुम्ही? आलाय माग. आला कशाला घेतलाय आपल्या दिंडीत अरे असला माणूस? भुंग्या डोळ्याची म्हणजे सुंदर डोळ्याची. हा, सुंदर डोळ्याचे आता नको हे पलटी हाणू. अरे मावशी ह्यो तुला सारखं म्हणतो ना भुंग्या डोळ्याची. सगळ्या बाया तुला भुंग्या डोळ्याची अरे म्हणायला बाबा, लागल्या. माझं नावच पडलंय बाबा त्या पोरामुळे, कशाला आणलंय त्याच्या दिंडीत, मला तर त्याचा रागच येतोय. आणखी अरे आणखी त्याला लेकराला हा? आपण वारीला चाललोय. चापटायचं धरून. नाही, हाणायचं आणि मारायचं. अरे हा बघ मावशे, अरे. ही ह्याच्यावर विश्वास ठेवू नको. अगं तुझं डोळं म्हणजे अरे. ऐश्वर्या राय सारखं तुझं डोळं येतं. मी अरे, सुंदर इकडे एक बोलतोय इकडे एक बोलतोय, मला कळत नाही मी काय तुझ्यापासून वयाने जास्त आहे. अगं जास्त आहे. तू माझ्या आई सारखी, मी तुला कसं काय म्हणेन? असं म्हणायचं आणि इकडे बोलायचं असं. अगं तसं नाही. आता रात्री तू नाही का मला भाकरी नाही दिली बघ, ती मी तिला सांगतो की भाकरी संपली होती म्हणलं. भाकरी देत होते तुला, पण माझ्या ह्याच्यातली भाकरी संपली, तू घेऊन येते म्हणलं. कवा हा, हो रात्री. तीच त्याला मी सांगत होतो, स्वतः आणून दिली म्हणून. तू म्हणतोय मला भाकरी, मी ऐकलं की माग सगळं उभा राहून. कवा मग तुमचं काय बोलणं चाललंय ते मी नाही ऐकतेय. ग, मी लय गरीब आहे अगं, खरंच. रडायचं स्वांग नका करू. वाऱ्यात आला नाटक करतोय. अरे माऊलीच्या वाट्याने कसं असतं, अरे सगळ्यांना नका नका समातून न्यायचं नका असतं. नका नका मला इतकं बोलू सगळी. हा, हा? तुला काय शिव्या दिल्यात व्हय? मला का चांगलं तिकडं बोलतोय की. तिथं गेलो त्या बाया स्वयंपाक करताना त्या बी मला खावाय, त्यातला का काय म्हणतात? तू भुंग्या डोळ्याची मावशी, तू बी मला अरे खावायची. माझं तुझ्यामुळे सगळं वाऱ्यात नाव पडलंय भुंग्या डोळ्याची. अरे भुंग्या डोळ्याची म्हणजे सुंदर डोळ्याची म्हणू दे की भुंग्या डोळ्याची आता म्हणतो माझ्या मला. तोंडावर असा बोलतोय आणि त्याला मागाशी कसा बोलत होता? मावशी अहो ती पोर बी तुम्हाला आधी भुंग्या डोळ्याचं म्हणत होतं माहितीये का राव, म्हणजे सगळ्यांनी माझ्यावर जाळ घ्यायचं ठरवलंय का? त्याचं मी ऐकलंच नाही, तुझंच ऐकलं मी. अहो लय लाबाड आहेत एक नंबरचं. नाही, लबाड नाही ते पोरगं. मी हिथून तिथून बघते आळंदी बसलं. ते पोराने रस दिला, तू असं काहीतरी शिकवायचं, पुण्य करायचं वाटणी. अहो, मला बी लय- असं भांडून वाऱ्या चांगल्या नसते त्या. अहो मला बी लय पुण्य करू वाटतंय, पण पैसे नाहीत माझ्या जवळ. मग पैसे नाही, तू आला कशाला वारेला? मोकळाच खातोय, दिंडी जेवतोय. बरं बाबा, आणि चुकलं. भाकरी दिली नाही म्हणतोय. बर जा बाबा, चुकलं माझं, जा. आता माफी मागितली म्हणून चालली मी. बर बर. नाही तर तुला इंगाच धावला असता. अयो हा. अरे पैसे उद्या माझ्या जवळ, दाखवतो सगळ्या. बर का दादा, रस बाकी एक नंबर होता बर का. चालतंय, येऊ का? पैसे द्या की. कसं पैसे? 3 ग्लास रस प्यायलाय तुम्ही, पैसे द्या. हा
त्या माझ्या दोस्ताने दिलं नाही तू ते पैसे पैसे काय दिले नाहीत त्याने. बरोबर मी त्याला घेऊन येतो द्यायला. नग पैसे पहिले द्या, नसेल तर इथं कामाला राहा तुम्ही. कामाला? मग अहो मी आधी बी कामालाच राहिलो या. असं नाही राहिलेलं, पण आता नंतर ऊस पिळा चला आता. अहो म्हणजे मी आलो त्याला घेऊन. नको तसं काय नाही, तुम्ही गेला म्हणजे तसंच जात चाल. आंबऱ्या हरामखोर, इथं मला रस पाजून निघून गेला वय. अरे नरकात जाशील, तुला किडा पडतील. या चला ती इंजन चालू करा आणि चालू करा. चालू करा, माहित नाही. आंबऱ्या कुत्र्या, रस पिवतो तुझ्या नावानं. हा आणतो किती 3 गाला सोय देतो.